की जगण्याचा मार्ग कविता. खरं तर मित्रांनो की प्रत्येक कवीचा जगण्याचा मार्ग ही कविताच असते. कारण पहा की माणूस ज्यावेळेस प्रेमात पडतो त्यावेळेस तो कविता लिहायला लागतो. ज्यावेळेस त्याच्यासमोर अन्याय होतो, ज्यावेळेस त्याच्यासमोर अत्याचार होतो, त्यावेळेस त्याच्यावरती भाष्य करण्याचं काम कवितेच्या माध्यमातून तो करत असतो. ज्यावेळेस त्याला दुःख होतं, ज्यावेळेस त्याला वेदना होतात, त्या वेदना तो कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणी करत असतो. म्हणून मला वाटतं की कविता त्याचा जगण्याचा मार्ग असते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर नामदेव ढसाळांचं आपण उदाहरण घेऊया की ज्या नामदेव ढसाळांनी सांगितलं की मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. म्हणजे सूर्याच्या रथाचे 7 घोडे मारण्याची किमया फक्त कवीच करू शकतो. आणि आयुष्यभर मग त्यांनी जो अत्याचार असेल, अन्याय असेल, याच्यावरती बेधुंदपणे आपली लेखणी चालवली. म्हणजे तो त्यांच्या जगण्याचा मार्ग होता. वामनदादा कर्डकांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. म्हणजे तो त्यांचा जगण्याचा मार्ग होता. अगदी त्याचप्रमाणे जी कवी मंडळी असतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना, ज्या वास्तव रूपामध्ये ज्या असलेल्या घटना, याच्यावरती भाष्य करण्याचं काम प्रामुख्याने करत असतात. म्हणजे पहा की शेतकऱ्याच्या जीवनावरती ज्या ज्या कविता तुम्ही पाहत असाल, मी पाहत असो, की त्या शेतकऱ्याला ऊर्जा देण्याचं काम सुद्धा या कवितेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून मला वाटतं की जगण्याचा मार्ग हा प्रामुख्यानं कविता असते. त्याचप्रमाणे की ही कविता निर्माण कशी होते तर मला वाटतं की कवी ज्यावेळेस आतमधून पेटतो त्यावेळेस ती कविता ही प्रामुख्याने निर्माण होते. म्हणजे असं म्हटलं जातं की कवीचं ज्यावेळेस काळीज फाटतं त्यावेळेस ती कविता निर्माण होत असते. प्रवीणजी राऊत आलेत, म्हणतात की प्राऊड ऑफ, धन्यवाद दादा. सुशांतजी साळवे आलेत, म्हणतायत की नमस्कार, धन्यवाद दादा. तर मी तुम्हाला सांगत होतो की प्रामुख्यानं कवी जे त्याच्या संबंधित ज्या ज्या घटना दिसतात, म्हणजे त्याच्या समोर जे वास्तव दिसतं त्या वास्तवावरती भाष्य करण्याचं प्रामुख्याने काम करत असतात. जर कवितेचे प्रकार पाहिले तर त्या कवितेचे प्रकार हे प्रामुख्याने तुम्हाला मला अनेक दिसतील. म्हणजे पहा की विद्रोही कविता सुद्धा मांडल्या जातात. इथं प्रेम कविता, हळुवारपणे प्रेम सांगणाऱ्या कविता सुद्धा प्रामुख्याने मांडल्या जातात. निसर्गावरती भाष्य करणाऱ्या कविता सुद्धा मांडल्या जातात. शेतकऱ्यावरती भाष्य करणाऱ्या कविता सुद्धा मांडल्या जातात. म्हणजे याचाच अर्थ काय तर कविता हा व्यापक विषय आहे. व्यापकपणाने या विषयावरती प्रामुख्याने बोललं जातं. आणि जगण्याचा मार्ग कविता का होते या अनुषंगानं मी काही ओळे मांडल्या तर तुमच्या समोर सादर करतोय. की कोण म्हणतं कवितेनं काही मिळत नाही, कोण म्हणतं कवितेनं काही मिळत नाही, भावनेचं विश्व कविता वाचल्याशिवाय कळत नाही. कोण म्हणतं कवितेनं काही मिळत नाही, भावनेचं विश्व कविता वाचून कळत नाही. एका हृदयाची भाषा दुसऱ्या हृदयाला ठसवण्याचं काम कविता करते. एका हृदयाची भाषा दुसऱ्या हृदयाला ठसवण्याचं काम कविता करते. आज जन्म असले दुःख तरी हसवण्याचं काम कविता करते. आज जन्म असले दुःख तरी हसवण्याचं काम कविता करते. म्हणजे लक्षात घ्या की तुमच्या जीवनामध्ये जरी असंख्य वेदना असतील, दुःख असतील, तरी या दुःखांवरती फुंकर घालण्याचं काम, त्या दुःखांमध्ये तुम्हाला हसवण्याचं काम ही प्रामुख्याने कविता करत असते. म्हणून मला वाटतं की जगण्याचा मार्ग कविता होते. आमचे मार्गदर्शक, निवेदन क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी देशमुख आलात, नमस्कार म्हणतायत. अगदी मनापासून दादा नमस्कार. अक्षयजी ठोकळ आलेत, म्हणतायत की नमस्कार, धन्यवाद दादा. शुभम दादा घोडके आलेत, म्हणतायत की कवी नमस्कार, धन्यवाद दादा. म्हणजे की जगण्याचा मार्ग हा प्रामुख्याने कविता होत असते. आता आपण काव्य मैफिलीला सुरुवात करूयात. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या कविता लिहिल्या त्या कविता तुमच्या समोर सादर करतोय. जगण्याचा मार्ग मला कसा कवितेतून मिळाला हा सांगण्याचा मी तुमच्या समोर प्रयत्न करतोय. की खरं तर तुमच्या आणि माझ्या अगदी जवळचा विषय म्हणजे प्रेम. जिल्हा अध्यक्ष पैलवान महेंद्रराज लोहट म्हणतात की लोकांचा वाचनाचा कल कमी झालाय का? हो, नक्कीच दादा, वाचनाचा कल कमी झालाय. याचं कारण असं आहे की इंटरनेटचा जमाना आलाय. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, तर या ठिकाणी जास्त तरुणाई आकर्षण दिसते. आपण कवितेकडे वळूया.
की पहा की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, अशी तुम्हाला एक सुद्धा व्यक्ती भेटणार नाही की जिला प्रेम आवडत नाही. तुम्हाला मला सर्वांना प्रेम आवडत असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यावरती सुद्धा कुणीतरी प्रेम करायला हवं. आणि कविता सादर करण्याच्या अगोदर मी चारोळी घेतोय की जसे भाडतो तुझ्या केसांवर, जसे भाडतो तुझ्या केसांवर तसे तुझला टाळावे म्हणतो. जसे भाडतो तुझ्या केसांवर तसे तुझला टाळावे म्हणतो. सांभाळते जशी तो ओठांना तसे तुझला सांभाळावे म्हणतो. सांभाळते जशी तो ओठांना तसे तुझला सांभाळावे म्हणतो. तुमच्या समोर माझी पहिली कविता मी सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे जरूर. म्हणजे पहा की तुम्हाला एखादी मुलगी जर आवडत असेल, तुम्ही जर तिच्यावरती प्रेम करत असाल तर त्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. आणि जर त्या भावना व्यक्त झाल्या नाहीत तर मला वाटतं की ते प्रेम कुठंतरी संकुचित राहील. म्हणून त्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. शेवटी पुढच्या व्यक्तीचं उत्तर काहीही असो, पण आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि याच गोष्टीवरती भाष्य करत असताना मी जरूर नावाची कविता लिहिली, ती तुमच्या समोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे जरूर. तू माझ्यावर प्रेम करावं, तू माझ्यावर प्रेम करावं, मजला वाटेल जरूर. तू माझ्यावर प्रेम करावं, मजला वाटेल जरूर. तू मजला जीव लावावा, मजला वाटेल जरूर. तू मला समजून घ्यावं, तू मला समजून घ्यावं, मनाला माझ्या वाटेल जरूर. तू मला समजून घ्यावं, मनाला माझ्या वाटेल जरूर. तू जरासं उमजून घ्यावं, काळजाला माझ्या वाटेल जरूर. तू मला एकांतात भेटावं, तू मला एकांतात भेटावं, मनाला माझ्या वाटेल जरूर. शब्द न बोलता, वाक्य न बोलता, नजरेनं नजरेशी बोलावं जरूर. नजरेनं नजरेशी बोलावं जरूर. कारण जर तुम्ही प्रेम करत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचं सारखं मनाला तुमच्या वाटत असतं. आणि पुढची ओळ आहे की तू माझं स्वप्न पाहावं, तू माझं स्वप्न पाहावं, गीत माझं गावं जरूर. एकांत वेळी अक्षयाची कविता उठी यावी जरूर. आणि मी कितीही झुरलो, मी कितीही झुरलो, निर्णय विचारांती घ्यावा जरूर. मी कितीही झुरलो, निर्णय विचारांती घ्यावा जरूर. खेळ साऱ्या आयुष्याचा सांभाळून खेळावा जरूर. आणि नसेल तरी प्रेम तुझे, लक्षात घ्या की आपण जर एखाद्या व्यक्तीवरती जर प्रेम करत असू तर तिने सुद्धा आपल्यावरती प्रेम केलंच पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं की तिचा स्वार्थ आहे. आणि प्रेम ही स्वार्थपणाची भावना होऊ शकत नाही. म्हणून नसेल तरी प्रेम तुझे, बेधुंदपणे सांगावं जरूर. कधीतरी एकांत वेळी अक्षयाची आठवण यावी जरूर. आणि शेवटच्या ओळी, शेवटी खेळ भावनांचा, शेवटी खेळ भावनांचा शब्दात व्यक्त व्हावा जरूर. साथ आयुष्याला न मिळता तिची डायरी प्रेयसी व्हावी जरूर. डायरी प्रेयसी व्हावी जरूर. म्हणजे पहा की आपण जर तिच्यावरती प्रेम करतोय आणि ती जर आपल्यावर प्रेम करत नसेल तरी आपलं प्रेम इतकं निरागस पाहिजे की ती दुसऱ्याची झाली तरी आपलं प्रेम तिच्यावरती निस्वार्थीपणे असलं पाहिजे. आपण कमेंट घेऊया की शुभमजी घोडके म्हणतात की आणि विशेष म्हणजे प्रेम अनेक सामाजिक विषय हे कवितेतून विकसित होऊ शकतात. हो नक्कीच, आपण सामाजिक कविता सुद्धा पुढे जाऊन घेणार आहोत. अजून कमेंट पाहूयात की आमचे सहकारी मित्र पुणे जिल्ह्याचे संपादक महेंद्रभाऊ लोट म्हणतायत की अक्षरची छान कविता, धन्यवाद दादा. बरेच लाईव्ह येत आहेत. अमित दादा म्हणतायत की व्हेरी नाईस, धन्यवाद. आपण प्रमोद दादा चिमटे आले, धन्यवाद दादा. आमचे सहकारी मित्र आहेत हुतात्मा राजगुरू कॉलेजचे. पुढची तुमच्या समोर कविता घेतोय की तो माझा प्रश्न झाला. पहा, तो माझा प्रश्न झाला. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करताय, तिच्यासाठी कविता लिहिताय आणि एक दिवस तिला कळतं की तुम्ही तिच्यासाठी कविता लिहिताय आणि मग ती तुम्हाला प्रश्न विचारते की तू माझ्यावरती का कविता करतोय, मला याचं उत्तर दे. आणि त्यावेळेस तो कवी म्हणतो की मी तुझ्यावरती का प्रेम करतो, तो माझा प्रश्न झाला. आणि याच अनुषंगाची, याच शीर्षकाची कविता तुमच्या समोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे की तो माझा प्रश्न झाला. तुझं हसणं जसं पौर्णिमेचा चंद्र भासतो, तुझं हसणं जसं पौर्णिमेचा चंद्र भासतो, तुझं लाजणं शुक्र ताऱ्याचा साज असतो. नटखट अलबेली नकट्या नाकाचा तोरा, का तुझ्यावर कविता, तो माझा प्रश्न झाला. का तुझ्यावर कविता, तो माझा प्रश्न झाला.
बोलणं तुझं पेटता निखारा. लक्षात घ्या, प्रेमामध्ये पडलेल्या व्यक्तींना हा अनुभव असेल की ज्यावेळेस प्रियकर प्रेयसी बोलत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये आनंदाच्या भरपूर गोष्टी होतात. अगदी त्याचप्रमाणे बरेचशी भांडणं होतात. त्या अनुषंगानं आहे की बोलणं तुझं पेटता निखारा, डोक्यात रागाचा जागता पहारा, असेल जरी बुटक्या कृतीचा देवारा, तूच शेवटी माझ्या आयुष्याचा सहारा. आणि का तुझ्यावर कविता, तो माझा प्रश्न झाला. ऐकला आवाज आज कोकिळेचा, ऐकला आवाज आज कोकिळेचा, तुझ्या गोड बोलण्याचा भास झाला, माझ्या रुसण्यावर तो काढलेला जालिमीलाच ध्यानी आला. म्हणजे की मी कितीही जरी दुःख असलो आणि तू मला नुसता एक कॉल केला तरी माझं रुसणं जे गायब होऊन जातं, की माझ्या रुसण्यावर तो काढलेला जालिमीलाच ध्यानी आला. आणि का तुझ्यावर कविता, तो माझा प्रश्न झाला. चल आज पुन्हा एकदा तुला चिडवून देतो, चल आज पुन्हा एकदा तुला चिडवून देतो, माझं हृदय तुझ्या भावनांशी भिडवून देतो. चल आज पुन्हा एकदा तुला चिडवून देतो, माझं हृदय तुझ्या भावनांशी भिडवून देतो. हजारदा बोल समजून मला घेणं जमलं नाही, बघ तुझ्या शब्दावर माझं आयुष्य रडवून देतो. आणि का तुझ्यावर कविता, तो माझा प्रश्न झाला. आणि शेवटच्या ओळी की तुला चिडवण्याची हुरहुर मनात असते, तुला चिडवण्याची हुरहुर मनात असते, तू चिडल्यावर प्रिय तू गोड दिसतेस, जशी नजर तुझ्या हसण्यावर पडते, स्नेहाच्या बंधनात अडकलेल्या अक्षयाची अप्रतिम कविता घडते, स्नेहाच्या बंधनात अडकलेल्या अक्षयाची अप्रतिम कविता घडते. अमित दादा जाधव म्हणतात की छान, धन्यवाद दादा. जर आपण प्रेमाच्या कविता घेतलेल्या आहेत म्हणजे की पहा की भावना व्यक्त, प्रेमामध्ये माणूस पडल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केल्या पाहिजेत. या अनुषंगानं आता आपण विरहाच्या कवितेकडे वळतोय. म्हणजे की ती आपल्या आयुष्यातून सोडून गेल्यानंतर आपली भावना काय तिच्याबद्दल असली पाहिजे, या अनुषंगानं आठवण नावाची मी कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे की आठवण. तुमच्यासमोर सादर करतोय की निळाशार आकाशाकडे पाहिल्यावर, निळाशार आकाशाकडे पाहिल्यावर तुझ्या नजरेची आठवण होते. म्हणजे मला कधी तुझी आठवण होते तर ज्या वेळेस मी निसर्गामध्ये फिरायला जातो रात्रीच्या वेळेस आणि ज्या वेळेस माझी नजर आकाशाकडे जाते त्यावेळेस मला तुझी आठवण होते. की निळाशार आकाशाकडे पाहिल्यावर तुझ्या नजरेची आठवण होते, आयुष्य एकट्याने जगताना तुझ्या भावनांची साठवण होते. तू अशी कशी होतीस, तू अशी कशी होतीस, निरागस चेहऱ्याची, हासरी लाजरी जराशी सावरी, विचारतो मनाला अशी कशी होतीस जराशी बावरी, साडीत तू किती सुंदर दिसतेस. म्हणजे की पूर्वीचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला की ज्या वेळेस हे दोघं जण एकमेकांशी बोलायचे, एकमेकांबरोबर संवाद करायचे की साडीत तू किती सुंदर दिसतेस, लाजताना तू सुंदर हसतेस, डोळ्या मिटल्यावर रात्रीला, डोळ्या मिटल्यावर रात्रीला आजही तू स्वप्नात दिसतेस, संसार तुझा सुखानं व्हावा. लक्षात घ्या की आठवण नावाची कविता आहे की तिचं लग्न होऊन गेलं पण तुमचं प्रेम निरागस असलं पाहिजे. म्हणजे प्रेम किती निरागस असलं पाहिजे हे पुढील 4 ओळीतून तुम्हाला दिसून येईल. प्रवीणजी राऊत म्हणतायत की सर आपण आलात, आपलं स्वागत. शुभम घोडके म्हणतात की प्रवीण सर आपण आलात, आपलं स्वागत. शुभम दादा मी पण स्वागत केलंय. संसार तुझा सुखानं व्हावा. म्हणजे पहा की ती सोडून गेल्यानंतर सुद्धा कवीची भावना किती निरागस असते. यातून तुम्हाला दिसून येईल की संसार तुझा सुखानं व्हावा, आयुष्य तुझे सुखाने जावे, संसार तुझा सुखानं व्हावा, आयुष्य तुझे सुखाने जावे, चेहऱ्यावर तुझे हसू असावे, हेच मागणे अक्षयच्या कवितेतून आजन्म ईश्वराने साध्य करावे, आजन्म ईश्वराने साध्य करावे. आणि आता प्रेम जी कविता आहे, विरहाची कविता अजून एक आपण घेतोय. कवितेचं शीर्षक आहे अलगद वाऱ्यासारखी आलीस. याच्या अगोदर एक 4 ओळी आहेत की पहा की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल, जर ती तुम्हाला भेटली नाही तरी त्याच्यात सुद्धा तुम्ही आनंद व्यक्त केला पाहिजे. कारण प्रेम हे निरागस असतं. पुढची व्यक्ती आपल्याला भेटलीच पाहिजे असं जर असेल तर ते प्रेम होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने 4 ओळ्या आहेत की किडनी जसे फेकते टाकाऊ पदार्थ, किडनी जसे फेकते टाकाऊ पदार्थ,
तसे तू जिंदगीतून फेकले मला. किडनी जसे फेकते टाकाऊ पदार्थ, तसे तू जिंदगीतून फेकले मला. प्रेम माझे या जन्मी कळले नाही, हृदय बनून तुझे जन्म घेईल पुन्हा. हृदय बनून तुझे जन्म घेईल पुन्हा. प्रवीण रावत म्हणतायत की खूप त्रास होतो. नक्कीच तुम्ही खरं प्रेम केलं असेल तर खूप त्रास होणारच. शेवटची कविता प्रेमावरची आपण घेतोय. अलगद वाऱ्यासारखी आलीस. विरहाची कविता आहे की ती आपल्या जीवनात कशी येते आणि गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते याच्यावरती भाष्य करणारी कविता आहे की अलगद वाऱ्यासारखी आलीस. अलगद वाऱ्यासारखी आलीस, माझ्या तनाला मनाला स्पर्श केलास. वाऱ्यावर केस उडावे तसे माझे मन हर्षानं मुक्तपणे संचारून गेलीस. अलगद वाऱ्यासारखीच आलीस. अलगद वाऱ्यासारखीच आलीस, शब्दांनी माझ्या चिंबोवली झालीस. पेरावे बियाणे भुईत पेरणी करताना तसे नजरेनं प्रीत पेरीत गेलीस. अलगद वाऱ्यासारखी आलीस. अलगद वाऱ्यासारखी आलीस, हळवार झाडांचा आवाज व्हावा अगदी तसाच माझ्या हृदयाची धडधड वाढवून गेलीस. आणि या शेवटच्या 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत की पहा की ती अलगद वाऱ्यासारखी येते. ती अलगद वाऱ्यासारखी ज्या वेळेस येते त्यावेळेस तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ती गेल्यानंतर त्रास होतो. त्रास झाला पाहिजे याबद्दल वाद नाही, पण स्वतःचं आयुष्य संपवावं, व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवावं इतकी टोकाची भूमिका घेणं हे मला फार चुकीचं वाटतं. की ज्याला प्रेम करायचं आहे ना, तर त्यानं मला वाटतं की ती आल्यानंतर जसं स्वागत त्याने केलं, ती गेल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती असते की ती गेल्यानंतर माणूस दुःखी होतो, त्याच्या मनात वेगवेगळे विचार यावे लागतात. म्हणजे की याच्या मागच्या तुम्ही बऱ्याचशा घटना पाहिल्या असतील की प्रेयसी नाही म्हटली म्हणून किंवा रिलेशनशिपमध्ये 2 वर्ष 3 वर्ष राहिल्यानंतर ती ज्यावेळेस सोडून जाते त्यावेळेस विष पिऊन आत्महत्या केलेल्या घटना तुम्हाला प्रामुख्याने जास्त दिसतात. आपला जी शिरा हाताची शिरा असते ती कापण्याचं काम सुद्धा अनेक जण करतात. खरं तर प्रेमामध्ये त्रास होतो ही गोष्ट खरी आहे, पण इतक्या टोकाच्या मार्गाला जाणं खूप चुकीचं वाटतं. आणि म्हणून त्या शेवटच्या 4 ओळी आहेत. मला वाटतं की ज्यांनी प्रेम केलं, ज्यांना प्रेम करायचं आहे त्यांना या 2 गोष्टीचं नियंत्रण जर करता येत असेल तरच त्याने खरं तर प्रेमात पडलं पाहिजे असं मला वाटतं. की खरंच अलगद वाऱ्यासारखी हळवार आलीस. खरंच अलगद वाऱ्यासारखी हळवार आलीस, पण जाताना भयानक चक्रवादळ होऊन गेलीस. खरंच अलगद वाऱ्यासारखी हळवार आलीस, पण जाताना भयानक चक्रीवादळ होऊन गेलीस. जसे वादळाने कैके घरे बर्बाद केली, जसे वादळाने कैके घरे बर्बाद केली. पहा की मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता की जे चक्रीवादळ आलं त्या चक्रीवादळाने कित्येकांचे घरं उडाली, कित्येकांचे संसार नष्ट झाले, कित्येकांचे संसार हे उघड्यावरती पडले. हा वादळाचा परिणाम असतो. आणि तेच मांडण्याचा या शेवटच्या 4 ओळीतून प्रयत्न केलाय की ती गेल्यानंतर काय परिस्थिती होते. की ॲडव्होकेट शुभमदादा गाडगे आलेत आमचे मार्गदर्शक. नमस्कार दादा. की खरंच अलगद वाऱ्यासारखी हळवार आलीस, पण जाताना भयानक चक्रीवादळ होऊन गेलीस. जसे वादळाने कैके घरे बर्बाद केली, तसे इश्काच्या वादळात कैके घरे बर्बाद झाली, कैके घरे उद्ध्वस्त झाली. आणि खऱ्या अर्थाने जर आम्ही जर प्रेमात असू तर जरी ती आयुष्यातून गेली तर तरी सुद्धा की आपलं स्वतःचं घर आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि आदिनाथ दादा कुंचाळे म्हणतायत की अप्रतिम कविता अक्षयजी. धन्यवाद. आमचे सहकारी मित्र शुभमदादा गाडगे म्हणतायत की वा धन्यवाद दादा. आपण प्रेम कवितेचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आपण आता मुक्त कवितांकडे वळतोय की निरड्या छातीचा म्हातारा. ह्या कवितेबद्दल मला खूप प्रेम याच्यासाठी आहे की ही कविता मी माझ्या आजोबांसाठी बनवलेली होती. आणि ही फक्त माझ्या आजोबांपुरती कविता राहत नाही, तर ग्रामीण भागामध्ये जेवढे काही आजोबा असतील तर त्या आजोबांवरती ही प्रामुख्याने कविता लागू होते. की निरड्या छातीचा म्हातारा म्हणून त्या कवितेचं शीर्षक आहे. की पहा माझं वय 25 आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी गावाला होतो आणि गावाला असल्यानंतर आजोबाने मी शेतामध्ये गेलेलो होतो. आणि शेतामध्ये गेल्यानंतर शेतामधून घरी फाटी आणायची होती की ज्याला आपण मोळी म्हणतो. आणि शेतापासून घरापर्यंत मोळी आणायला मी फक्त 2 मोळ्या शेतापासून घरी आणू शकलो. पण माझ्या आजोबांनी
तब्बल 10 मुळे आणल्या होत्या. आणि त्या दिवशी मला कळलं की जरी मी तरुण असलो ना तरी माझा आजोबा माझ्यापेक्षा तरुण आहे. आणि फक्त माझे आजोबाच नाही तर माझ्या गावातील मी ग्रामीण भागात जे आजोबा बघतोय ते 70-80 वर्षाचे आहेत, पण तरुण माणसाला लाजवतील असं ते काम करताना दिसतात. आणि त्या आजोबांचं वर्णन मी या माझ्या कवितेमध्ये केलंय की निधड्या छातीचा म्हातारा. निधड्या छातीचा म्हातारा शेतात आजही राबतो आहे. निधड्या छातीचा म्हातारा आजही शेतात राबतो आहे आणि शेतीचं बाळकडू नातवाच्या समोर ठेवतो आहे. विसरली शेती माणसं, विसरलं शेती माणसं, शहरात गेली माणसं, पैशात खेळली माणसं. शहरी माणसांना गावात आल्यावर माणुसकी हृदयात पेरतो आहे निधड्या छातीचा म्हातारा. आजही रानावनात फिरतो आहे, लाकूड काटा गवत काटा वेचतो आहे. आजही रानावनात फिरतो आहे, लाकूड फाटा गवत काटा वेचतो आहे. स्वाभिमान काय असतो रे, गावाला साऱ्या शिकवतो आहे निधड्या छातीचा म्हातारा. म्हणजे पहा की नोकरीच्या निमित्ताने जी माणसं शहरात गेली ती गावात आल्यानंतर माणुसकी विसरण्यासारखं करतात. त्यावेळेस ते आजोबा त्यांना सांगतायत की माणुसकी खूप महत्वाची आहे. आणि पुढच्या ओळी की गर्व कधी धर्मावर केला नाही, गर्व कधी धर्मावर केला नाही, हाऊ त्याला पैशाची वाटली नाही, अभिमान त्याला जातीचा वाटला नाही. मातीसाठी जगलो आणि मातीसाठीच मरणार 80 वर्षाच्या पुढचा म्हातारा सांगतो आहे तो निधड्या छातीचा म्हातारा. म्हणजे पहा की जात असू द्या आणि धर्म असू द्या याच्यापेक्षा माणुसकी महत्वाची असते आणि आपल्या मातीसाठी काम करणं महत्वाचं असतं. ही शिकवण मला त्या आजोबाकडून मिळते. आणि शेवटच्या 4 ओळी कवितेच्या की तो म्हातारा आयुष्याचं गणित सांगतो आहे, तो म्हातारा आयुष्याचं गणित सांगतो आहे. माणूस धनानं नाही, माणूस धनानं नाही तर मनानं मोठा असावा हे तत्व मांडतो आहे. आणि त्या अक्षयच्या कवितेतून वामन माणुसकीचा झरा भासतो आहे तो निधड्या छातीचा म्हातारा. आजोबांचं नाव वामन आहे, ते शेवटच्या ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे पहा की ही माणसं की म्हातारी जरी झाली असतील तरी ते आपल्याला जगवण्याचं तत्व हे शिकवत असतात. त्यांचा आदर आम्ही करूया एवढेच तुम्हाला मी विनंती करतोय. आणि पुढची कविता सादर करतोय, तुमच्या समोर पुढची कविता सादर करतोय. साहेबा लाज कशी वाटली नाही. आपण कमेंट घेऊयात. सॉरी, साहेबा तुला लाज कशी वाटली नाही. कवितेचं शीर्षक आहे साहेबा लाज कशी वाटली नाही. की बरबटलेल्या व्यवस्थेला सलाम करणाऱ्या नेत्याला, बरबटलेल्या व्यवस्थेला सलाम करणाऱ्या नेत्याला, गरीबाच्या टाळूवरची लोणी खाणाऱ्या नेत्याला विचारावा वाटतो प्रश्न त्याच्या स्टेजवरती उभं राहून साहेबा लाज कशी वाटली नाही. बरबटलेल्या व्यवस्थेला सलाम करणाऱ्या नेत्याला, गरीबाच्या टाळूवरती लोणी खाणाऱ्या नेत्याला विचारावा वाटतो प्रश्न त्याच्या स्टेजवर उभं राहून साहेबा लाज कशी वाटली नाही. पैशासाठी गरीबाला लुटणाऱ्या, पैशासाठी गरीबाला लुटणाऱ्या, भाड खाण्यासाठी पळत सुटणाऱ्या, 1000 पैशाच्या नोटासाठी स्वतःच्या पदाला विकणाऱ्या अधिकाऱ्याच्या कक्षात जाऊन विचारावा असा वाटतो प्रश्न की साहेबा लाज कशी वाटली नाही. पहा की भारतामध्ये आजही भ्रष्टाचाराची प्रकरणं तुम्हाला मला ही प्रामुख्याने जास्त दिसून येतात. म्हणजे आजही आमची नेते मंडळी असतील, आजही आमची अधिकारी वर्ग असेल, मी सगळ्याच अधिकारी वर्गाबद्दल बोलणार नाही, पण जे भ्रष्टाचार करतात त्यांच्याबद्दल बोलेल की हे भ्रष्टाचार करतात. आणि कुठेतरी त्यांच्यावरती टीका ही झाली पाहिजे जेणेकरून या कवितांच्या माध्यमातून प्रबोधन होईल की पैशासाठी गरीबाला लुटणाऱ्या, भाड खाण्यासाठी पळत सुटणाऱ्या, 1000 पैशाच्या नोटासाठी स्वतःच्या पदाला विकणाऱ्या अधिकाऱ्याच्या कक्षात जाऊन विचारावा असा वाटतो प्रश्न की साहेबा लाज कशी वाटली नाही. चहापेक्षा किटली गरम असणाऱ्या प्रत्येक कार्यालयात, चहापेक्षा किटली गरम असणाऱ्या प्रत्येक कार्यालयात चिरीमिरी घेऊन काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला सुद्धा विचारावा वाटतो प्रश्न की साहेबा लाज कशी वाटली नाही. कारण हा पैसा गोरगरिबांचा पैसा आहे, हा पैसा देशाच्या विकासासाठी दिलेला पैसा आहे. चिकन आणि मटणासाठी 1000 पैशांच्या नोटासाठी पहा
की निवडणुका आल्यानंतर आपण 1000 पैशाच्या नोटासाठी जर आपला अधिकार आपण विकत असू फक्त मटणासाठी आणि पैशासाठी, तर त्या भारतीय राज्यघटनेची आपण पायमल्ली करत आहोत. कारण ती भारतीय राज्यघटना तुम्हाला मला माणुसकीचा अधिकार बहाल करते आणि म्हणून आपण मतदान हे केलंच पाहिजे. चिकन आणि मटणासाठी 1000 पैशाच्या नोटांसाठी मतदान विकून सरकारच्या नीती धोरणावर टीका करणाऱ्या, की लक्षात घ्या की चिकन आणि मटणासाठी 1000 पैशांच्या नोटासाठी मतदान विकून सरकारच्या नीती धोरणावर टीका करणाऱ्या, म्हणजे की मतदान विकायचं, 500 रुपये घ्यायचे, 1000 रुपये घ्यायचे, आपलं स्वतःचं मतदान विकायचं. आणि ज्या वेळेस सरकार एखादा चुकीचा निर्णय घेतं त्यावेळेस टीका करायची. जर आपण पैसे घेऊन आणि मटण घेऊन जर मतदान करत असू तर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही, कारण आपण लाचार झालेलो असतो. म्हणून की चिकन आणि मटणासाठी 1000 पैशांच्या नोटासाठी मतदान विकून सरकारच्या नीती धोरणावर टीका करणाऱ्या, मतदानाच्या दिवशी मतदान न करणाऱ्या भाड खाऊ मतदानाला सुद्धा विचारावा वाटतो प्रश्न, की साहेबा लाज कशी वाटली नाही, साहेबा लाज कशी वाटली नाही. खरं तर आपण प्रेमकविता घेतल्यात, आपण मुक्त कविता घेतल्यात. आता आपण येतोय प्रबोधनाच्या आता आपण येतोय प्रबोधनाकडे. प्रबोधनावरती कविता, पहिली कविता तुमच्या समोर मांडणी करतोय की नीट वाच पोरी माझी पण कविता. कवितेचं शीर्षक आहे की नीट वाच पोरी माझी पण कविता. त्याच्या अगोदर एक चारोळी तुमच्या समोर सादर करतोय की ही चारोळी मी माझ्यावरती लिहिलेली होती की लेखणी हातात घेण्याचं बळ सावित्रीमुळे मिळालं, ज्योतीचा विचार मांडत अक्षय लिहितो खुशाल आहे, ज्योतीचा विचार मांडत अक्षय लिहितो खुशाल आहे. खरं तर प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन होऊ शकतं या गोष्टीवरती माझा विश्वास आहे, तुमचा पण विश्वास असेल. पण आम्हाला लेखणी घेण्याचं बळ ज्या महापुरुषांनी दिलं, ज्या महामातांनी दिलं, त्याच्याबद्दल आपण ऋणी असलं पाहिजे. आणि नीट वाच पोरी माझी पण कविता या कवितेतून की सावित्रीबाई फुलेंनी आणि महिलांच्या उद्धारासाठी ज्या महापुरुषांनी कार्य केलं त्याबद्दल आजची स्त्री किती जागृत आहे याच्यावरती भाष्य करणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक पुन्हा एकदा सांगतोय की नीट वाच पोरी माझी पण कविता. की बोलता येत नव्हतं आपल्याच घरात सावित्रीनं समाजात बोलायला शिकवलं. बोलता येत नव्हतं आपल्याच घरात सावित्रीनं समाजात बोलायला शिकवलं. लढता येत नव्हतं अनिष्ट परंपरेविरुद्ध नीच परंपरेला सावित्रीनं पेटवायला शिकवलं. नीट वाच पोरी माझी पण कविता. शिकवतो जसा बाप तुला सांभाळतो जसा बाप तुला, शिकवतो जसा बाप तुला सांभाळतो जसा बाप तुला, तसं ज्योतिबानेही तुला शिकवलं होतं. तुझ्या उद्धारासाठी रूढीच्या छाताडावर पाय ठेवून तुलाही घडवलं होतं. नीट वाच पोरी माझी पण कविता. खरं तर आत्ता किती महिलांना माहीत आहे आणि किती महिला त्याच्यातून त्या विचारांचं पालन करत आहात की ज्या सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षणाचं बाळकडू दिलं, समाज व्यवस्थेचं परिवर्तन करण्याचा मार्ग आम्हाला दाखवला, किती स्त्रिया त्याच्याकडे उघड्या नजरेने पाहत आहेत. याच्यावरती हे भाष्य होतं की भयानक दिसत होतीस केशोपन झाल्यानंतर, की सतीची जी रूढी आहे ती राजाराम मोहन रायने नष्ट करण्याचं काम केलं. पण त्याच्या अगोदर इथल्या स्त्रीला हे प्रामुख्याने कमी दर्जाचं लेखलं जात होतं की भयानक दिसत होतीस केशोपन झाल्यानंतर, धर्मातील सैतानं जाळत होती तुझा नवरा मेल्यानंतर. उपकार नको माणूस त्या राजारामाचं, कृतज्ञ त्या विचारांशी होऊन पण नीट वाच पोरी माझी पण कविता. नाकारलं इथल्या धर्मग्रंथांनी तुझला, मानलं शूद्र इथल्या रूढींनी तुझला. अडवली वाट तुझी मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाण्याची, आज जन्म तुला श्रेष्ठ करणारी, समानतेचा अधिकार देणारी, संविधानातील तत्व एकदा वाचून बघ. नीट वाच पोरी माझी पण कविता. आजही अन्याय तुझ्यावर होतो. शेवटच्या चारोळी आहेत की आजही अन्याय तुझ्यावर होतो, आजही अत्याचार तुझ्यावर होतो. जिजाऊ सारखं पराक्रमी होऊन शोभा एकदा घडवून पण. नीट वाच पोरी माझी पण कविता. पुढची कविता तुमच्या समोर सादर करतोय की तुझ्यावर प्रेम करण्या अगोदर. कवितेचं शीर्षक आहे की तुझ्यावर प्रेम करण्या अगोदर. पहा की भारतीय संविधान
हे मध्यंतरी जाळलं गेलं की ज्या भारतीय संविधानानं समता दिली, स्वातंत्र्य दिलं, बंधुत्व दिलं आणि या संविधानाने जर आपल्याला एवढं काय दिलं असेल तर ते जाळण्याचं काम जर इथं होत असेल तर जाळण्याचं काम होत असेल आणि जर आमची तरुण पिढी जर याचा विरोध करत नसेल आणि प्रेमाच्या मागं जर पळत असेल, हा आशय लक्षात घेऊन ही कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे की कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रामुख्याने असा केला आहे की एक मुलगा आहे की जो भारतीय राज्यघटनेवरती अपार प्रेम करतो आणि भारतीय राज्यघटनेवरती हा प्रामुख्याने अपार प्रेम करत असताना त्याला त्याची प्रेयसी म्हणजे जी मुलगी तिच्यावरती प्रेम करत असते ती तिच्याकडे येते म्हणते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं उत्तर काय? तर तो सांगतो की तो जे सांगतो ते माझी कविता वर्णन करते की तुझ्यावर प्रेम करण्या अगोदर संविधानावरती एकदा प्रेम करावं म्हणतो, तुझ्यावर प्रेम करण्या अगोदर संविधानावरती एकदा प्रेम करावं म्हणतो, तुझ्यावर मरण्या अगोदर संविधानासाठी एकदा मरावं म्हणतो, तुझ्यासोबत हसण्या अगोदर तुझ्यासोबत रडावं म्हणतो, तुझ्यासोबत रडण्या अगोदर संविधान बचावासाठी लढावं म्हणतो, तलवार हाती घेऊन शिवबाची विषमता गाडावी म्हणतो, बळीराजाचं सरकार येण्यासाठी इथं शिवशाही पेरावी म्हणतो, आवाज होऊन मुकनायकाचा गर्जना सिंहाची करावी म्हणतो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देणारी घटना आयुष्यभर जगावी म्हणतो, मोठ्या मनाचा शाहूराजा तुझा विचार हृदयात कोरावा म्हणतो, समतेची पंढरी कोल्हापुरी नगरीतून माणुसकीचा विचार पेरावा म्हणतो आणि ही शेवटची ओळ आदिनाथ दादा कुंचाळे यांनी सांगितलेलं होतं की ही ओळ आपण बॅनरवरती छापूया. ती ओळ सादर करतोय की सावित्रीची लेखणी हातात घेऊन विद्रोही लिखाण करावं म्हणतो, मरणाशी घेऊन एकदा टक्कर ज्योतीचा प्रकाश पाडावा म्हणतो. पुढची कविता तुमच्या समोर सादर करतोय. वास्तव नावाची कविता आहे आणि वास्तव नावाची कविता सादर केल्यानंतर मला वाटतं की आपण वास्तव नावाची आपण कविता सादर करतोय. राज थोरात आलेत. राज थोरात म्हणतायत की धन्यवाद भाऊ, आपण ऑनलाईन आला त्याबद्दल दादा आपलं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वास्तव नावाची कविता तुमच्या समोर सादर करतोय की आजच्या समाजामध्ये काय वास्तव आहे, आजच्या समाजामध्ये काय वास्तव आहे ही कविता प्रामुख्याने तुमच्या समोर ठेवतो की लेखणी हातात घेण्याचं बळ सावित्रीमुळे मिळालं, ज्योतीचा विचार मांडत अक्षय लिहितो कुशाल आहे. सावित्रीच्या लेखणीनं सारे सुशिक्षित झाले, विकास करण्या भारताचा सारेच निघाले. सावित्रीच्या लेखणीनं सारे सुशिक्षित झाले, विकास करण्या भारताचा सारेच निघाले. काल शनिवारवाडा पाहिला मी जोडप्यांनी भरलेला. लक्षात घ्या की ज्या सावित्रीबाई फुलेंनी प्रामुख्यानं इथं महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली, इथल्या महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पहिली आद्य शिक्षिका आपण सावित्रीबाई फुलेंना पाहतो. पण आज त्याच सावित्रीच्या जी पडकी शाळा आहे तिकडं जाण्याचं काम आजच्या महिला असतील, आमच्यासारखे तरुण असतील, जर तिकडं करत नसतील तर हे खूप खेदाची गोष्ट आहे. सुधीरजी सोनार आले. कविता म्हणजे भावभावनांचं प्रकटीकरण होय, याबद्दल काय सांगा? हो नक्कीच. पहा की कवी ज्या वेळेस व्यक्त होत असतो त्यावेळेस त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना हा प्रामुख्याने तो मांडत असतो. समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी असतील, परंपरा असतील त्या प्रामुख्याने तो मांडत असतो. संकेतजी गोकुळे म्हणतायत की मस्त दादा की सावित्रीच्या लेखणीनं सारे सुशिक्षित झाले, विकास करण्या भारताचा सारेच निघाले. काल शनिवारवाडा पाहिला मी जोडप्यांनी भरलेला. की पहा की शनिवारवाडा जोडप्यांनी भरलेला तुम्हाला आम्हाला दिसून येतो, पण सावित्रीबाई फुलेंच्या शाळेकडे कोणाचं मन वळत नाही की सावित्रीच्या लेखणीनं सारे सुशिक्षित झाले,
विकास करण्या भारताचा सारेच निघाले. काल शनिवारवाडा पाहिला मी जोडप्यांनी भरलेला.